काल संध्याकाळी 4 वाजे दरम्यान महाराष्ट्र सायबरकडून प्रगती नावाचं जे अभियान चालू जात आहे, त्याच्या अनुषंगाने काही हॉटस्पॉट मोबाईल नंबर्स आणि त्याचे काही लोकेशन्स आमचे सायबर पोलीस स्टेशनला प्राप्त होते. त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनचे पी-आय श्री पाटील आणि श्री जाधव यांनी त्याच्यावर वर्कआउट केलं आणि त्या वर्कआउटमध्ये असं निष्पन्न झालं की काही ठिकाणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील महापी या ठिकाणी 3 नंबर्स इंटरकनेक्टेड आहे आणि त्यांचे कॉलिंग होतं आहे. त्याचं टेक्निकल ॲनालिसिस त्यांनी केलं. त्या ॲनालिसिसमधून आणि गोपनीय माहितीच्याद्वारे त्यांना एका ठिकाणी कॉल सेंटर असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने काल तिथं त्यांनी रेड केली. त्या रेडमध्ये असं निष्पन्न झालं की व्हेइकल इन्शुरन्सच्या नावाखाली फेक कॉल सेंटर चालवलं जायचं आणि त्या अनुषंगाने लोकांना फसवलं जायचं. अजून माहिती घेतली असता त्या ठिकाणी असं निष्पन्न झालं की ही जी लोकं होती ती लोकं समोरील व्यक्तीला कस्टमर्सला डाटा त्यांच्याकडे प्राप्त होता आणि त्या अनुषंगाने कॉल करून सदर इन्शुरन्स क्लेम हा कमी किमतीमध्ये इन्शुरन्स जो आहे तो प्रीमियम जो आहे तो कमी किमतीत आम्ही आपल्याला देऊ अशी ते त्यांना फसवणूक भूलथापा देत होते आणि त्याच्या अनुषंगाने सदर कस्टमर हा त्यांच्याकडे इन्शुरन्ससाठी प्रीमियम भरत होता. इन्शुरन्सचं प्रीमियम भरल्यानंतर ते मात्र कुठल्याही प्रकारे कंपनीकडून जे मेजर मोटर जनरल इन्शुरन्सच्या ज्या कंपनीज आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे ते प्रीमियम पे करत नव्हते आणि जेव्हा समोरचा कस्टमर्स फोन करायचा तेव्हा हे ब्लॉक लिस्टमध्ये टाकायचे. अमाऊंट ही प्रत्येक व्यक्ती साधारणतः 10 ते 15,000 रुपये होती, जी खूप मोठी अमाऊंट नसल्यामुळे सदरील व्यक्ती हा फोन करत राहायचा, परंतु यांच्याकडनं रिस्पॉन्स न मिळाल्यानंतर आणि कामाच्या याच्यामुळे तो व्यक्ती तिथं आपले पाठपुरावा सोडून द्यायचा. हा एक प्रकार निष्पन्न झाला. त्यासोबतच दुसरा एक प्रकार त्यामध्ये निष्पन्न झाला की एखाद्या कस्टमरला त्यांनी पॉलिसी त्याच्याकडनं प्रीमियम भरला तर ते संबंधित मोटर इन्शुरन्स कंपनीला पॉलिसीचे प्रीमियम द्यायचे. त्याच्या अनुषंगाने पॉलिसी तयार झाल्यानंतर त्या पॉलिसीची कॉपी संबंधित कस्टमरला पाठवायचे. ज्यावेळी संबंधित कस्टमरला ती पॉलिसीची कॉपी मिळाल्यानंतर ते परत मोटर इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन ती पॉलिसी कॅन्सल करायची. पॉलिसी कॅन्सल केल्यामुळे जे पैसे होते ते जी यांची फेक कॉल सेंटरची कंपनी होती त्याच्या अकाउंटला ते जमा व्हायचे आणि संबंधित कस्टमरकडे मात्र पॉलिसी असायची. अशा प्रकारे त्यांचा एक दुसऱ्या प्रकाराने फ्रॉड करत होते. या सगळ्या तपासामध्ये आपल्याला असं दिसून आलं की जे मोबाईल नंबर तिथं मिळाले साधारणतः आपल्याला 26 त्या ठिकाणी मोबाईल फोन्स आपण जप्त केले. त्याच्यावर एकूण 145 तक्रारी प्राथमिक जी माहिती काढली आपण त्याच्यात निष्पन्न झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण एकूण 3 आरोपी अटक केले, ज्यामध्ये प्रसाद तोडणकर, फैयाज नासिर आणि वैभव इंगळे हे तिघं होते आणि त्या ठिकाणाहून साधारण 26 मोबाईल फोन, 27 कॉम्प्युटर्स, त्याचे हार्ड डिस्क आणि 5 लॅपटॉप असं जप्त करण्यात आलेलं आहे. यामध्ये आरोपी जे होते ते तिन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि इतर 32 एजंट्स जे ज्याच्यामध्ये ज्यांच्या थ्रू कॉल होत होते तर त्यांनाही आपण नोटीस दिलेल्या आहेत. अजून चौकशी चालू आहे. आपण जी माहिती काढली त्याच्यामध्ये साधारणतः 14,88,121 रुपयांची ती 145 तक्रारींमध्ये अमाऊंट दिसून आलेली आहे. अजून चौकशी करतो आहे. आता चौकशीमध्ये आपण सर्वांना नोटीस दिलेल्या आहेत आणि जे एजंट आहेत त्यांचा त्यामध्ये गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग किती आहे हे बघून त्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाईल. बोगस कॉल सेंटर आपल्याला म्हणता येईल कारण त्याच्याने अनुषंगाने फसवणूकच होत होती, त्याच्यामुळे आपल्याला बोगस म्हणायला हरकत नाही. पण 3 आरोपींना आतापर्यंत अटक केलेली आहे, ज्यामध्ये प्रसाद तोडणकर, फैयाज नासिर आणि वैभव इंगळे तिघं आहेत आणि 32 आरोपींना नोटीस दिलेली आहे. हे जे 3 आरोपी आहेत किंवा इथले लाईफ डील आणि AI ओशन एंटरप्राइजेस ज्या कंपनीच्या नावावर चालू होतं त्यातले जे मालक आहेत याच्यावर जे माहिती घेतली असता अद्यापर्यंत त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झाला नाही.